पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विरोधी पक्षनेते पदावर एमआयएमचा दावा, तरीही पदाबाबत मोठा संभ्रम। धुळे शहराच्या राजकारणात विरोधी पक्षनेते पदावरून नवे राजकीय समीकरण समोर आलं असून यामुळे महापालिकेतील वातावरण तापलं आहे। भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या एमआयएमनं या पदावर आपला दावा करत गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनंतर एमआयएमचे 10 नगरसेवक विजयी झाले, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा पहिला हक्क आपलाच असल्याची भूमिका एआयएमआयएमनं मांडली आहे। जनतेनं दिलेल्या कौलाचा मान राखला गेला पाहिजे असंही पक्षाचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र येत संयुक्त गट स्थापन केलाय। या गटाचे एकूण संख्याबळ 13 झाल्यानं त्यांनीही विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केलाय। त्यामुळे महापालिकेतील सत्ता समीकरणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। एमआयएमच्या मते निवडणुकीनंतर तयार झालेल्या आघाड्यांपेक्षा मूळ निकालात भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून त्यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळायला हवं, हीच लोकशाही व संविधानिक पद्धत असल्याचं पक्षानं स्पष्ट केलंय। एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी सांगितलंय की संविधानिक तरतुदी डावलल्या गेल्यास पक्ष उच्च न्यायालयात दाद मागेल। निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या हक्कावर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। या घडामोडींमुळे धुळे महापालिकेतील राजकारण अधिकच रंगतदार बनले असून विरोधी पक्षनेते पदाचा तिढा कसा सुटतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सबंध महाराष्ट्राला जनतेला हे सांगू इच्छितो की जी सार्वत्रिक निवडणूक धुळे महापालिकेची झाली तर 2 नंबरचा पक्ष म्हणून एमआयएम पार्टीला लोकांनी पसंती दिली। वास्तविक कायदा पाहिला तर 19 IAA अंतर्गत सेकंड लार्जेस्ट जी पार्टी असती त्याचा विरोधी पक्ष नेता करायचा अधिकार हे महापौरांना आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणता अधिकार नाही। 2012चं बॉम्बे हायकोर्टचा निकाल जे आहे त्याच्यात पण हे स्पष्टपणे अधोरेखित केले गेलेले आहे की जी सेकंड लार्जेस्ट पार्टी त्याच्यातून एक जणाला महापौर पदाचं महापौरांनी विरोधी पक्ष नेते पदावर नियुक्ती द्यावी। आमची एमआयएम पार्टीच्या तर्फे त्यांना आम्ही प्रस्ताव देणार आहे की आमचा विरोधी पक्ष नेत्याचा क्लेम आहे आणि हे क्लेम कंप्लीट झाल्यावर आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करतो आणि जर त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर माननीय हायकोर्टाचे दरवाजे ठोकायला पण आम्ही काही कमी पडणार नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।